जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीतास किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, आज मी छान अशी मस्त अशी सोयाबीनची भाजी आज माझ्या मुलांना टिफिनसाठी बनवलेली आहे. तर त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर पॅन तर मी छान असं गॅसवर ठेवून दिलेला आहे. मध्ये आपल्याला कांदा, खोबरं आणि टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर याच्यामध्येच मी 2 वेलची टाकून घेतलेल्या आहे आणि एक दालचिनीचा तुकडा देखील टाकून घेतलेला आहे आणि लसूण देखील याच्यामध्ये 2 पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. तर हे सगळं मिश्रण छान असं आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे आणि याचं आपल्याला छान असं नेहमीप्रमाणे वाटण करून घ्यायचं आहे. मी आणखीन एक चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपलं जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते देखील आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि वाटण देखील छान असं मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण असं तेलामध्ये छानसं असं शिजवून घ्यायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. वाटण आपण तेलामध्ये छान असं शिजवून घेतलं की भाजीलाही छान असं टेस्ट लागते, चव लागते. तर पाहू शकता वाटणला आपल्या छानसं असं तेल सुटलेलं आहे. तर छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला वाटण व्यवस्थित असं हे याच्यामध्ये पॅनमध्ये. आणि माझ्या मुलांची सोयाबीनची भाजी फेवरेट असल्यामुळे टिफिनसाठी आठवड्यातून 1-2 वेळा तर आमच्याकडे बनतेच ही भाजी आहे. तर राई जिऱ्याची फोडणी देखील दिलेली आहे आणि 2 चम्मच लाल मसाला टाकून घेतलेला आहे मी. 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच हळद टाकून घेतलेले आहे. हे सगळे मसाले छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. वाटणच्या भांड्यामध्येच मी पाणी टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून भांड्याला चिकटलेलं वाटण देखील आपल्याला याच्यामध्ये वापरता येईल आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी ते टिफिनला भाजी बनवते त्यामुळे जास्त असा रस्सा वगैरे ग्रेव्ही वगैरे बनवायची नाही मला. ग्लास असं पाणी मी टाकून घेतलेलं आहे. तर आता चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 चम्मच मीठ इथे मी वापरलेलं आहे. छान अशी उकळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर आत्ता याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन टाकून घेतलेलं आहे. तर सोयाबीनमधलं सगळं पाणी असं आपण काढून घ्यायचं आहे आणि मग हे सोयाबीन याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आता थोड्या वेळासाठी फक्त झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. भाजी शिजायला तसं फारसा असा वेळ लागत नाही, झटपट होणारी भाजी आहे ही. त्यामुळे तुम्ही आराममध्ये 5-10 मिनटामध्ये छान अशी टिफिनला मुलांना बनवू शकता भाजी. तर पाहू शकता भाजी तर आपली रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तर आत्ता वरून छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि भाजी म्हणाल तर तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता. खूप अशी भन्नाट अशी चव लागते या भाजीला. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.